गुगल अर्थने समुद्राखाली काहीतरी विचित्र दाखवलं आणि त्याचा संबंध कुमारी कंदमशी जोडला जातो. तुम्ही कधी कुमारी कंदमबद्दल ऐकलं आहे का? दक्षिण भारताच्या इतिहासातील हे एक सर्वात गूढ रहस्य मानलं जातं. तमिळ परंपरेनुसार भारताच्या दक्षिणेला आजच्या इंडियन ओशनमध्ये कधी काळी एक विशाल भूखंड होत, जिथे प्रगत तमिळ संस्कृती, भव्य शहरे आणि ज्ञानाची महान केंद्र उभी होती. पण नंतर समुद्राची पातळी वाढली, अचानक महापूर आला आणि संपूर्ण भूभाग पाण्याखाली गेला असं मानलं जातं. प्राचीन तमिळ साहित्यामध्ये संगम सभा या नावाच्या विद्वानांच्या परिषदेचा उल्लेख आहे. कथा अशी सांगितली जाते की पहिल्या 2 सभा ह्या कुमारी कंदम येथेच झाल्या, जिथे हजारो कवी आणि विद्वान भाषा, साहित्य आणि विज्ञानावर चर्चा करत होते. पण अजूनही वैज्ञानिकांना कुमारी कंदमचा थेट पुरावा सापडलेला नाहीये. पण खरंच समुद्राखाली एक प्राचीन तमिळ संस्कृती बुडाली होती. म्हणजे प्रश्न अजूनही तसाच, कुमारी कंदम हरवलेला इतिहास आहे की एक पौराणिक कथा? तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंट करून सांगा. आणि अजून अशाच मिस्ट्री स्टोरीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.